नमस्कार. आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील एक अतिशय पवित्र आणि ऐतिहासिक तीर्थक्षेत्र पुणतांबा येथे. गोदावरीच्या पवित्र तीरावर वसलेलं हे गाव अनेक संतांच्या पावन स्मृतींनी धन्य झालं आहे. समोर दिसते हा पुणतांब्याच्या पवित्र गोदावरी घाट. पहाटेपासून येथे भाविक स्नान, जप आणि पूजा करताना दिसतात. गोदामाईंच्या दर्शनासाठी दूरदूरवरून लोक येतात. गोदावरीला दक्षिण गंगा म्हटलं जातं. या पवित्र नदीकाठी बसलं की मनाला एक वेगळी शांतता लाभते. पुणतांब्याची ओळख संत चांगदेव महाराजांमुळे आहे. त्यांच्या समाधीला दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येतात आणि आशीर्वाद घेतात. इथलं भक्तिमय वातावरण, घंटानाद, हरिनामाचा गजर आणि आरती प्रत्येक क्षण मनाला अध्यात्माशी जोडून ठेवतो. या घाटावरून चालताना इतिहास, संत परंपरा आणि भक्ती यांचा अनुभव प्रत्येक पावलावर जाणवतो. जर तुम्ही अजून पुणतांब्याला भेट दिली नसेल तर आयुष्यात एकदा तरी या पवित्र भूमीवर नक्की या. गोदामाईंचं दर्शन घ्या, संत चांगदेव महाराजांना वंदन करा आणि या शांत वातावरणाचा अनुभव घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय प्रवासासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय गोदामाई, जय संत चांगदेव महाराज, जय हरी विठ्ठल. 1400 वर्ष जिवंत राहिलेल्या चांगदेव महाराजांची खरी कथा. एका संताने तब्बल 1400 वर्ष तपस्या केली, वाघावर स्वार झाले, हातात जिवंत नागाचा चाबूक घेतला, पण एका 16 वर्षाच्या संताने त्याचा अहंकार एका क्षणात मोडला. कोण होते हे महान संत? ही आहे चांगदेव महाराजांची अद्भुत कथा. चांगदेव महाराज हे महान योगी आणि शिवभक्त होते. कठोर तपश्चर्येच्या बळावर त्यांनी अनेक योगसिद्धी प्राप्त केल्या. लोक म्हणतात त्यांनी मृत्यूवरही विजय मिळवला आणि शेकडो वर्षे तपश्चर्या केली. त्यांच्या सामर्थ्याची कीर्ती सर्वत्र पसरली. पण हळूहळू त्यांच्या मनात आपल्या सिद्धीचा अभिमान निर्माण झाला. त्याच काळात आळंदीत अवघे 16 वर्षाचे संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांच्या दिव्य ज्ञानाची चर्चा सर्वत्र होती. चांगदेव महाराजांनी ज्ञानेश्वरांना एक कोरा कागद पाठवला. माझ्यासारख्या सिद्ध पुरुषाला तुम्ही काय उत्तर देता ते पाहू, असा त्यामागचा भाव होता. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या कोऱ्या कागदावर अवघ्या 65 ओव्या लिहिल्या. आज त्या चांगदेव 65 म्हणून प्रसिद्ध आहेत. तरीही चांगदेव महाराजांचा अहंकार कमी झाला नाही. ते वाघावर स्वार होऊन आणि हातात जिवंत नागाचा चाबूक घेऊन ज्ञानेश्वरांना भेटायला निघाले. परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी विलक्षण चमत्कार केला. ते निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांच्यासह दगडी भिंतीवर बसले आणि ती निर्जीव भिंत चालू लागली. हे दृश्य पाहून चांगदेव महाराज स्तब्ध झाले. त्यांना समजलं की खरी शक्ती चमत्कारात नसते तर ज्ञान, नम्रता आणि ईश्वरभक्तीत असते. क्षणात ते वाघावरून खाली उतरले आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी लोटांगण घातले. मुक्ताबाईंनी त्यांच्या आत्मज्ञानाचा उपदेश केला. त्या दिवसापासून चांगदेव महाराजांचा अहंकार नाहीसा झाला आणि ते खऱ्या अर्थाने संतत्वाच्या मार्गावर आले. आजही पुणतांबा येथे चांगदेव महाराजांची समाधी भक्तांच्या श्रद्धेचं मोठं केंद्र आहे. हजारो भाविक त्यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी येतात. या कथेचा संदेश एकच आहे, सिद्धीपेक्षा नम्रता मोठी आणि चमत्कारापेक्षा ज्ञान श्रेष्ठ.